गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आज 22 मार्च. आज आपलं जे प्लांटेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी केळीचं. जे मागचा व्हिडिओ होता, मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेच होते की बेड कशा पद्धतीने पाडले गेले पाहिजेत. तर केळी कशा पद्धतीने लावली गेली पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस आपलं केळीचं प्लांटेशन होतं. केळी प्लांटेशन झाल्यानंतर आपल्याला युनिफॉर्मिलिटी जी ते भेटत नाही प्लॉटमध्ये. खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला जे ते व्हेरिएशन भेटत असते. तर मित्रांनो, रोप लागवड करत असताना तुम्हाला रोप ट्रेमधनं एकदम हळूच काढायचं आहे आणि त्यानंतर तो बॉल जो असतो खालचा मीडिया तो न फुटू देता त्याचं प्लांटेशन जे आहे ते एकदम प्रॉपर आणि एकदम अलगद माती लावून त्याला जे आहे ते करायचं आहे तुम्हाला. लागवड करत असताना जर आपण बॉल न फुटू देता लागवड केली तर आपल्याला प्रॉपर जे 20 दिवसानंतर प्लॉट जो आहे तो एकसारखा जो आहे तो बघायला भेटतो. कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन जे आहे आपल्या प्लॉटला तुम्हाला दिसून येत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, पाण्याचे नियोजन करत असताना आपल्याला पाणी जे ज्या दिवशी आपलं प्लांटेशन होत असतं त्या दिवशी आपल्याला पाणी जे ते पूर्ण 4 ते 5 तास किंवा जास्तीत जास्त 8 तास जे पाणी आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर 1 दिवसाआड आपल्याला डेली 1 तास पाणी जे आहे ते द्यायचं आहे मित्रांनो.